नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं। आता ऐश्वर्या जी आहे ती जानकीला म्हणत असते, जानकी खरं सांगते, तू आली नसतीस ना माझी वाट लागली असती बरं का। मग आता जानकी म्हणते, हो ठीक आहे, चल आजचं तर निभावलं, पण उद्या काय करायचं? उद्या आपल्या सगळ्यांना देवदर्शनाला जायचंय, त्याचं काय? तर आता ऐश्वर्या म्हणते, उद्या माझं पुन्हा डोके दुखेल आणि मग मी इथे राहील। आता ऐश्वर्या परत डोकेदुखीचा बहाणा देऊन घरी राहण्याचा विचार करत आहे। तर आता जानकी आणि ऐश्वर्या अवंतिका काय प्लॅन करणार ते पाहणं रंजक ठरणार आहे। तर आजच्या पुढील भागात आपल्याला जो मी अगोदर टाकलेत ना तेच पुढील भाग आहे। अजून पुढे की असं आहे की ऐश्वर्या आणि जानकी म्हणत असतात की आता शरुवंश बाहेर गेल्यात, तर चल आपण पटापटा चेकिंग करायला सुरुवात करूया। मग आता ते पूर्ण शरूच्या रूमची झडती घेत असतात। तिथे त्यांना विक्रांतचा फोन सापडतो। त्यामध्ये त्यांना कळतं की खरंच शर्वरी खूपच बेकार मुलगी आहे म्हणून। आता जानकी म्हणते तिला अद्दल घडवायचीच। तेवढ्यातच आता शरू आणि राहुल देवदर्शन करून आलेले असतात। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला जर हे डिटेल पाहायचं असेल तर मी माझ्या चॅनलवर आधीच प्रोमो टाकलाय, त्यामध्ये जे आहे ना तेच आजच्या पुढील भागात आपल्याला पाहायला भेटलंय। धन्यवाद।